झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडा वाड्यावर या. 700, 800, 900. वा, 1000 किलोमीटरनी तुमचा हास्यांचा विनोदाचा प्रवास चालू आहे. तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही बसू शकता. आणि आता इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक प्रिय जोडी ठरवण्याची. आणि आपल्याकडे टॅप माझगावचा ग्रुप आलेला आहे. मी त्यांच्या प्रतिनिधींना मंचावरती आमंत्रित करते. आता हे टॅरिफ अथॉरिटी कोणाची टॅरिफ करतात ते आपण बघूया. आज पुणेरी पुरणपोळी खूप छान जमलेली. पण त्याहीपेक्षा लहानपणापासून जो वेताळ पाहिलेला तो आज स्कूटरवर आला. पोलिसांना सुद्धा आज लोक गंडवायला लागली आहेत. पण पोलीस हे चोरावर मोर आहेत हेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हाताऱ्यांनी जो जीव ओतला ॲक्टमध्ये, हाय 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 सर. आणि सर्वात शेवटी जे कपल आलं, असं वाटलं माझी बायको आज इथे पाहिजे होती. पण या सर्वांवर मात केली. अर्थातच आकाशवाणीच्या पुणे म्हणून सीझनल फळं आहेत आपल्याकडे. आता काय झालंय, ग्लोबल मार्केटिंगमुळे सफरचंद तुम्हाला 365 दिवस अवेलेबल होतं. आंबा होतो का 365 दिवस? हापूस आंबा नाही. आंबा हा फळांचा राजा का म्हटलं गेलंय की ज्याच्या मोहर आल्याने नुसता कोकिळेला सुद्धा कंठ फुटतो. आलं लक्षामध्ये. म्हणजे साळुंकी मंजुळ बोले वाणी, बोलविता धनी वेगळाची. मला सांगा अशोक हांडे सर, तुम्ही आंब्याचे एवढे मोठे व्यापारी आहात आणि कलावंत सुद्धा आहात. ह्यांची सरमिसळ कधी झाली का? म्हणजे आंब्यावरती गाणं केलेत कधी? तसा प्रसंग आला 1994 साली. आता गेल्याच वर्षी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या चित्ररथाला म्हणजे फ्लोटला 26 जानेवारीला पहिलं पारितोषिक मिळालं. पण ते पहिल्यांदा 1994 साली मिळालं. आणि मला सद्भाग्य माझं असं की मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो. आणि आंब्याचा फ्लोट आपण तयार केला होता. म्हणजे एक मोठा आंबा, एवढा मोठा आंबा तयार केला. त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन, एक बाई त्या आंब्याला ओवाळते आहे, मग तिकडे पेट्या भरल्या जात आहेत. असं सगळं ते त्याच्यावरती केलं होतं. आणि त्यावेळी मला आठवतं सुर्वे साहेब होते आपले, चिन्मयी सुर्वेचे वडील, ते सांस्कृतिक संचालक होते. तर त्यांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणाले की याच्यावर आंब्यावर एक छान गाणं तुम्ही करू शकाल. मी त्यांना म्हटलं मी करीन, पण कुठच्याही प्रकारचं इंटरफिअर याच्यात का होता कामा नये. ते गाणं इतकं जबरदस्त झालं की त्या गाण्यावरती ती सगळी ॲक्शन वगैरे बघून आपल्या चित्ररथाला 94 साली पहिलं पारितोषिक मिळालं. काय फालतुरी करतोयस? काय सर? अरे अगं डान्स आहे का? ते कुठे मार्गरिटा कुठे आहे? सर मीच मार्गरिटा. माझं टोपण नाव मार्गरिटा आहे सर. मार्गरिटा कसा वाटला डान्स सर? फसवलं मला. नाही, मला पैसे दे माझे. सर पैसे जमा झाले ते नाही मिळणार. नाही, मला पैसे दे माझे. पैसे जमा झाले मला पैसे दे. मला माहिती आहे. दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही तो ट्राय करा. हा बघा, स्विमिंग विथ फॉरेनर. फॉरेनर सोबत स्विमिंग सर. फॉरेनर सोबत असे कपडे बिपडे घालून फुल पोहणार आपण. पोहणार फुल. फक्त 1,500 रुपये द्यावे लागतील सर. म्हणजे व्हाउचर मधले, कॅश नको. 1,500 रुपये व्हाउचर मधले. मग मी त्यांच्यावर पावणार नाही? येस सर, येस. पावणार ना मी त्यांच्यावर. हे घे भाई, यातले फाडून घेतो. चल. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. फाईन, तुम्ही रेडी आहात? रेडी ना भाई. कुठे सांग ना मला, कुठे पोहायचं सांग ना. पण कसं जाणार कसं तुम्ही? कसं जाणार म्हणजे हे काय, हे असं कपडे बिपडे काढून जाणार ना भाई. कपडे बिपडे काढून मग हळूहळू ते थंड होतील, काय स्वच्छ होतील. मॅच बघायचे ना, मॅच पण स्वच्छ दिसली पाहिजे. आता वाटतंय का बरं? वाटतंय 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 वाटलं. काय झालं? महाराज मला काहीच दिसत नाहीये महाराज. महाराज माझी दृष्टी गेली, मी आंधळा झालो महाराज.
डोळे माझे गेलेत महाराज. अरे म्हणजे माझे पण नाही का गेले? आता मला कसं कोण काय सांगणार? आता तुझा काय उपयोग आहे? काही नाही घेऊन जा महाराज, यांना घेऊन जा आणि बसा बोंबलत. महाराज माझ्यासाठी आता दुसरा संजय शोधा. ऐ, तू येडा आहे काय रे? अरे दुसरा संजय मिळाला तर मी माझ्यासाठी नाही का ठेवणार? आता तुझा काय उपयोग आहे? तुला तुझ्या बायको बरोबर मी चाललो. अरे थांबा महाराज थांबा. अगं चांडळने प्रिये काय केलंस तू हे? माझे डोळे. तुम्हाला फक्त 5 मिनिटांसाठी दिसणार नाहीये, त्याच्यानंतर तुमची दृष्टी परत येणार आहे. त्या महाराजापासून सुटका व्हावी म्हणून आयडिया केली आहे मी. प्रिये तू तर 1 नंबरची लबाड निघालीस. अरे लबाडानो, मी आधीच सांगितलं होतं दुर्लक्ष करतोय पण मला ऐकायला येते. गंध हवेचा झोन वापर करून तुम्ही आता या मोबाईल सारख्या यंत्रणेवर 1-1 मिनिटाची क्लिप पाठवू शकता. माझ्याकडे अशा एक 10-12 क्लिप्स असतील 1-1 मिनिटाच्या, ज्या तुम्ही पटलं की लगेच पटलं की आपला विचार चुकीचाच होता. याचं उत्तर लगेच हे काय, काही नाही झालं मग दमदाटी झाली, मी आत्महत्या करतो. म्हणजे यातनं काय दुर्गोच होतं की मला नाही म्हणू नका कशाला, मला नाही म्हणलं. आणि हे आता नवीन झालेलं आहे. फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आपल्याकडं नाही असं उत्तर ऐकायची सवयच गेली आहे. म्हणजे जे बदल झालेले आहेत आता, कारण आता बहुतेक वेळा मुलगा एकच असतो, मूल एकच असतं काहीतरी, मग लोकांना वाटतं त्याला दुखवायचं नाही, पुढं सगळे कष्ट आहेत. आपल्या आया पण तसं करतात. आपल्या आया करतात पुढे जाऊन सगळं करायचंच आहे तुला, कशाला म्हणून लाड करायचे. त्यामुळे जीवनाच्या वास्तवाला तोंड देण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही जाता आणि वयाच्या 20 वर्षापर्यंत नाही हे उत्तर ऐकायची सवय नाही, त्या माणसाला एकदम नाही उत्तर मिळालं की काय करायचं हेच कळत नाही, तो गोंधळतो आणि मग असले आतताई प्रकार करतो. हे जर बदलायचं असेल तर डिजिटल मीडियासारखं उत्तम माध्यम नाही. आणि खरा हा तुम्ही कार्यक्रम जो केला आहे हा एक टेलिव्हिजनने चांगला स्तुत्य उपक्रम केला आहे असं मी म्हणू शकेन. की एका बाजूला जरी विनोद ठेवलेला असला तरी दुसऱ्या बाजूला त्यातनं उद्भवणाऱ्या ज्या गंभीर सामाजिक समस्या आहेत त्याला हात घालून विचार करायला. निमोनियाची स्पेलिंग काय भाई? निमोनिया नाही भाई, मराठीत झाली, इंग्लिशमध्ये PNEMOUNIA. पण आपण प्युमोनिया बोलतो का? तो पी सायलेंट आहे ना सर, तसं ते भाई न्यूमोनिया आहे ते, म्हणजे न्यूमोनिया सारखं. अरे तुम्हाला गंडवू नकोस. हा तुझी अल्पा काय कोणतं कॉलेज ते? SNVT कॉलेज कॉलेज. हा ना, तिथे माझी शिल्पा पण, माझी बहीण पण तिथेच शिकते. टिपॉय बिकॉमला. कितीला शिकते? टिपॉय बिकॉम. नाही, माझी अल्पा TY BComला शिकते. ती शिल्पा तिथे टिपॉय टिकमला. तेच ते टिपॉय. तू जे बोलतो ना तेच ते, मी जे बोलतो ते हेच ते. नाही खरंच भाई, असं मी तुझ्या बहिणीवर कसं काय लाईन मारेन भाई, समज नाही यार. बस काय. नाही ठीक आहे चल, तू माझ्या बहिणीवर लाईन नाही मारत, पण ते कोणाची तरी बहीण असेल ना, तिला तू फिरवायला नेणार, डेटिंगवर नेणार, पिक्चरला नेणार. हा फिरवायला नेणार म्हणजे पर्यटनाची आवड आहे म्हणून, बाकी काय नाही. असं फिरवायला भाई बस काय, समज नाही. मागायची मला माझ्या बहिणीने सांगितलं होतं, तुझा तो पंटर आहे ना जाड्या ढापण्या, तो माझ्या मागे लागलाय, हात धुवून माझ्या मागे लागलाय तो. हा तुला काय वाटलं फेसबुकवर लाईक केलं तर झाली पटली? तू काही सलमान खान आहेस? अरे जाड्या गोविंदा, सॉरी. परत गल्लीत दिसलास कुठल्या पोरीला छेडताना फेसबुक मंचावरती बोलवते. स्वागत आहे तुमचं या मंचावर. धन्यवाद. आपणही आम्हाला शिरूरकरांना या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले विशेष आभार या ठिकाणी. खरं तर आजचे सगळेच परफॉर्मन्स खूपच छान झाले. म्हणजे असं एकही परफॉर्मन्स नव्हता की ज्याच्यातून हसी आणि टाळ्या आल्या नाहीत, परंतु एकच परफॉर्मन्स निवडायचं आमच्याकडं हे होता. त्यामुळं योगेश सरांनी आणि प्राजक्तांनी जो काही परफॉर्मन्स दिला तो आजचा आमचा बेस्ट परफॉर्मन्स आहे. खूप खूप अभिनंदन आणि तुमचे सुद्धा मनापासून आभार इकडे आल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. आणि आता इथे वेळ झालेली आहे
बेस्ट परफॉर्मर कोण आहे हे जाणून घेण्याची मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी त्या जोडीचं नाव सांगावं. या आठवड्याची सर्वोत्कृष्ट जोडी आहे रेणुकाताई, तुम्हीच सांगा. अच्छा